आता पुंडलिक बायकोच्या आहारी गेला, सर्वांगाचे गान करा. सगळी कामं बायकोची करू लागला. कुठल्या माईला सण होणार आहे? आणि एक दिवशी सुनबाई एकांतात असताना सासूबाईनं म्हणावं, का गं बाई, माझ्या लेकराला मी 22 वर्षाचं केलं, बनियन धुवून दिली नाही, कप उचलू दिलं नाही, आणि तू आल्यापासून सगळी कामं करते ग, दळण दळणं, भांडी घासणं, कपडं धुणं, सगळी कामं करतोय. आता तिला राग आला. काही काही हुशार बायका असतात, आई वडिलांना दोष लागावा म्हणून खोटं खोटं रडण्याची सवय असते. रुसून बसली. एवढ्यात पुंडलिकाला खोटं खोटं रडायला सुरुवात केली. आणि रडायला सुरुवात केली असताना पुंडलिकानं विचारलं, काय झालं रडायला? पुंडलिकाच्या बायकोनं म्हणावं, का हो, मी तुमच्याकडून कामं करून घेते का? कोण म्हणते? तुमची आई म्हणते. पुंडलिकानं आईला आवाज दिला, खबरदार आई, माझ्या बायकोला बोलशील तर घराच्या बाहेर हाकलून लावीन. एवढंच नाही, कुठं कुठं वर्णन आलंय. पुंडलिकानं आई वडिलांना लाथा मारून बाहेर काढलं. एवढं वाक्य ऐकलं, वडिलांनी आवाज दिला, पुंडलिका, अरे बाळा, आईशी बोलण्याची पद्धत आहे का? अरे ज्या आईनं मांडीचा पाळणा केला, डोळ्याच्या वाती केल्या, 9 महिने 9 दिवस तुला पोटात दगडासारखं बाळगलं, त्या आईशी बोलण्याची पद्धत आहे का पुंडलिका? बापाला आवाज दिला पुंडलिकाने, खबरदार बाबा मध्ये बोलाल तर. काय सांगितलंय? खबरदार बाबा मध्ये बोलाल तर तिच्याबरोबर तुम्हाला सुद्धा हाकलून लावेल. एवढंच नाही, दोघांचे बसके उचलले, घराबाहेर फेकले. आज सांगून जाईन माझ्या मायबापांना, हा माझा गरीब बाप आहे ना, हा माझा गरीब बाप जीवनात 3 वेळा रडतोय. हो, पहिल्यांदा रडतोय. कधी रडतोय? काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करतोय ना, तेव्हा पहिल्यांदा बाप रडतोय. बाप दुसऱ्यांदा रडतोय. कधी रडतोय? एखाद्या मुलीला तारुण्यात वैधत्व आलं ना, तिचा पती तिला सोडून गेला तर जावयासाठी बाप दुसऱ्यांदा रडतोय. आणि बाप तिसऱ्यांदा रडतोय कधी? एकुलता एक मुलगा घराच्या बाहेर काढतोय ना, तेव्हा. पण काळजी करू नका, तुमच्या आमच्यासाठी माहेर आहे, ते पंढरपूर माहेर आहे माझ्या मायबापांना. दोघांना विचार केला,